23 वर्षाच्या मुलाला सांगितलं तर 10,000 द्या तुम्हाला मी करोडपती बनवतो, विश्वास ठेवी का? आता तुम्ही इथनं बाहेर गेला आणि कोणाला तर म्हटला 10,000 द्या मी तुम्हाला करोडपती बनवतो, लोक म्हणते हे येडायस का? अशी कंडिशन होती. तरी पण मी काही लोकांना सांगितलं, काही लोक विश्वास ठेवले, काही लोक विश्वास ठेवले नाहीत. जी लोक आज विश्वास ठेवली ती आज सगळी स्टेजवर मैंने भरोसा करने के बाद मेरा लाइफ के अंदर बहुत चेंज आया. शुरुआत में कुछ लोग हाँ बोले, कुछ लोग ना बोले, कुछ लोग मेरे बारे में गलत बोलना स्टार्ट किए, काही लोक व्हिडिओ बनायला लागले, काही लोक म्हटलं जॉब सोडून कुठं कुठं लोकांना काय सांगत फिरलाय, पिशवी घेऊन लोकांना टोप्या घ्यायला चला, अशा खूप सारे गोष्टी म्हणले. फिर मेरे को एक चीज समझ में आया, मेरे को जिंदगी के अंदर मैंने ये सारा चीज होते हुए मैंने मेरे सीनियर को फोन किया, पूछा सर मी ज्याला पण सांगतोय तो काय म्हणतोय तू वेडा झालास. जिसको मैं बिझनेस बताता हूँ क्या बोलता है तू पागल हो चुका है. ह्या जगामध्ये खरं म्हटलं तर वेड्या लोकांनी इतिहास लिहिला आणि शाण्या लोकांनी फक्त तो इतिहास वाचलेला आहे. Yes or no? Yes or no? माझी शिवणी जर मला सांगा वेडे बनून आठवड्याचे 2,10,000 येत असतील, आपल्या फॅमिलीची लाईफ जर चांगली बनत असेल तर वेड होणं चांगलं आहे का वाईट आहे? हॅलो, कारण की या जगामधला सगळ्यात श्रीमंत माणूस पण कधी तर वेडा बनला होता म्हणून आज श्रीमंत आहे. नाहीतर त्याला असं लोक म्हणतात तू काय आज असं पण म्हणतात लोक तेल शॅम्पू विकून काय करोडपती होणार आहेस व्हय? हॅलो, तेल शॅम्पू विकणाराच माणूस करोडपती. तुम्ही बघा या जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस जो आहे, जगामध्ये सगळ्यात श्रीमंत माणूस आहे, तो काही ना काही विकायला लागला. आपल्या शेजारी काय म्हणतो ते सब शॅम्पू विकू व्हय? बरोबर चुकीच आहे. मला सांगायचं हेच आहे, या बिझनेस मध्ये जर तुम्ही आज चालू केला, जी लोक आज स्टेजवर सांगून गेली तुमची पण लाईफ त्या लेवलची बनू शकते. त्यासाठी काय केलं पाहिजे, आपल्याला ह्या बिझनेस करण्याचा एक निर्णय घेतला पाहिजे. काय केला पाहिजे? निर्णय घेतला पाहिजे. खूप वेळा निर्णय घेताना आपण काय विचार करतो, होईल का नाही, कसं होणार, हे असंच आहे तसंच आहे. अशा खूप सारे लोक आपल्याला येऊन सांगतात मी असलं बघितलंय, असलं केले, हे केले, ते केले. जो सांगायला नाही खरंच तू त्या लेवलचा हुशार आहे का? त्या लेवलचा शहाणा आहे का? आपल्या शेजारी राहत असेल तर आपल्या म्हणता ना शहाणा व्यक्ती जर असला असता आपल्या शेजारी येऊन राहिला असता का? ते पण कुठं तर करोडपती झाला असता. मला सांगायचं काय, तुम्ही त्या लोकांचा सल्ला घेतला पाहिजे जो महिन्याचा 1 लाख, 1.5 लाख, 2 लाख रुपये कमवतो. आपण सल्ला कोणाचा घेतो? आपल्या बाजूला 10,000 रुपये कमवणं. 10,000 रुपये कमवलं जाऊन विचारलं तुम्ही मी लाख रुपये कमवू काय, तो काय म्हणणार आहे? कमवू म्हणणार आहे? काय म्हणणार? हे असं काय नसतं. ह्या जगाची एक रीत आहे, सगळ्यांना वाटतं सगळ्यांचं चांगलं झालं पाहिजे, फक्त माझ्यापेक्षा जास्त चांगलं झालं नाही पाहिजे असं सगळ्यांना वाटतं. त्यामुळे ह्या बिझनेसला करण्यासाठी स्वतः निर्णय घेणं गरजेचं आहे. मी निर्णय घेतल्यामुळे काय झालं, आज जर मी माइलेज केलं नसतं तर काय झालं असं तुम्हाला सांगितलं. मी जर माइलेज केलं असतं तर माझ्याकडे सायकलवरनं जास्तीत जास्त 2 व्हीलर आले असते, माझा झाला असता. आणि आता ज्या उन्हामध्ये लोक 2 व्हीलरनं फिरतात तसंच मला फिरायला लागलं असतं, डॉक्टरांना जाऊन भेटायला लागलं असतं, मेडिकल काढायला लागलं असतं. अशा खूप साऱ्या गोष्टी. आज मायलेजचा प्लस पॉईंट काय, ह्या अशा उन्हामध्ये 16.5 लाख रुपयाच्या गाडीमध्ये बसून जेव्हा एसी चालू करतो, जेव्हा गार हवा एसीची येते त्यावेळी खरंच वाटतं मी मायलेज केले ही खूप चांगली गोष्ट आहे. जी लोक आज उन्हामधनं आल्यात तुम्हाला माहिती आहे घाम कुठून कुठून कसा कसा काय काय येतो, बस मध्ये ढकलल्यानंतर कसं होतं, बरोबर का नाही? किती लोक असायचे त्यांचं बस मध्ये भांडण झाले हो, जागा बसण्यासाठी बॅग आपण खिडकीत टाकतो, जागा माझी, रुमाल टाकतो. हे आपल्या संघ होतं त्यावेळी ठीक आहे, ज्यावेळी आपल्या फॅमिली संघ होतं ना मनाला लागतं. आपल्या आई संघ जर असं होत असेल, आपल्या बायको संघ जर होत असेल, आपल्या मुलांसंघ होत असेल, लागते की लागतं. जर
असं वाटत असेल ह्या लाईफ पण बाहेर यायला पाहिजे, त्याला एकच आणि एकच पर्याय आहे ज्यामध्ये तुम्ही येणाऱ्या 5 वर्षानंतर स्वतःच्या एसीच्या गाडीमधनं फिरू शकता. तिचं नाव आहे MI नॅशनल मार्केटिंग ग्लोबल. ते करण्यासाठी आज तुम्हाला निर्णय घेतला पाहिजे. निर्णय कशाचा घ्यायचा आहे? आपल्या आयुष्याचा बदल घडवण्यासाठी, आपल्या मुलांच्या लाईफचा बदल घडवण्यासाठी. तर घेण्यासाठी रेडी आहात? घेण्यासाठी रेडी आहात? मग सगळ्या लोकांना त्या बिझनेस मध्ये येण्यासाठी वेलकम करतो. विश यू ऑल द बेस्ट. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू व्हेरी मच.